वर्ध्यातील भाजपच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी पालिकेचं रणशिंग फुंकलंय। पालिका निवडणुका या महायुती म्हणूनच लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। तर निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत मित्रपक्षांवर टीका करायची नाही आणि सर्व वाद बाजूला ठेवले पाहिजेत असा सल्लाही फडणवीसांनी मित्रपक्षाला दिलाय। दरम्यान अपक्षीय भांडणामुळेच अनेक पक्ष खड्ड्यात गेले, त्यामुळे पक्षाला खड्ड्यात घालणाऱ्या मी खड्ड्यात घालेन, जो कोणी पक्षाला खड्ड्यात घालेल त्याला मी खड्ड्यात घालेन असं म्हणत फडणवीसांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले। वर्ध्यातील मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचनाही दिल्या। अनेक पार्ट्यांचं पतन हे याकरताच झालं की एकाने दुसऱ्याला ओढलं आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला खड्ड्यात घातलं। अशा प्रकारे आपल्या पार्टीत होता कामा नये। कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल, एवढं लक्षात ठेवा। खड्ड्यात घालणं म्हणजे खरं खड्ड्यात घालणं नाही। आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो, पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ। ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहेत, पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षावर कुठली टीका करायची नाही। कारण आपण जर राज्यामध्ये सोबत काम करतो आहोत तर आपणच आपल्या मित्रपक्षावर टीका करायची। आपण 17 साली बघितलं, उद्धवजी आपल्यासोबत सत्तामध्ये होते आणि रोज आपल्याला शिव्या द्यायचे। ती परिस्थिती आपली नाही, आपल्याला ती करायचं नाही आहे। त्याच्यामुळे शक्यतोवर महायुती आणि ज्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण समन्वयाने अशा पद्धतीनं आपल्याला निवडून यायचं आहे। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीत असं म्हटलेलं असलं तरी भाजपनं 100%च्या दृष्टीनं पावलं टाकण्याची तयारी केली आहे। केंद्रीय नेतृत्वासमोर राज्यातील नेतृत्वानं प्रस्ताव मांडलेला आहे। महायुतीतल्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नाराजीचा फटका बसू शकतो, हा मुद्दा यामध्ये मांडण्यात आलाय। मुंबईत हिंदी भाषक किती, मराठी भाषक किती आणि उत्तर भारतीय हिंदू आणि मुस्लिम किती ही माहिती मागवण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दिल्ली बारीत अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली, म्हणून भाजप 100%च्या दृष्टीनं पावलं टाकतोय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून लढायचं, जिथे शक्य आहे तिथे आम्ही सोबत लढू, जिथे शक्य होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढतो। आपण याबाबत जेव्हा बोलले तेव्हा सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्याला एक पत्र लिहिलं आहे की मित्र पक्षांकडून आम्हाला वेगवेगळ्या ऑफर येत आहेत। एकीकडे आपण मैत्रीपूर्ण लढतीये आणि मैत्रीपूर्ण लढती हा नियम नाही, महायुती हा नियम आहे। मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद आहे। काही ठिकाणी तो होईल, काही ठिकाणी नाही होणार। लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचे एकूण निकाल जर लक्षात घेतले तर आत्ताच्या घडीला बहुतेक सगळ्या ठिकाणी राज्यात, काही अपवाद वगळता बहुतेक सगळ्या ठिकाणी महायुतीला एकत्रच लढावं लागेल असं एकंदरीत राजकीय चित्र आहे। आणि त्यामुळे 100%चा नारा जरी दिला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र भाजपसमोर महाविकास आघाडीचं आणि विशेषतः शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांचं आव्हान पेलणं हे पहिलं टास्क आहे।